वैजापूर तालुक्यात सध्या वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे। वाळू माफियांनी काही दिवसापूर्वी महसूलच्या पथकावर हायवा टाकत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्या घटनेला काही दिवस होत नाही, त्यातच गोदावरी नदीपात्रात बाबुळगाव गंगा शिवारात वाळू माफियांनी स्थानिकांवर बंदुकीने 2 राऊंड फायर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली। एकीकडे डिझेल टंचाईने शेतकरी त्रस्त आहे, मात्र वाळू माफियांना वाळू वाहतुकीसाठी सहजासहजी डिझेल मिळते। अशातच शेतकऱ्यांना 2000चे डिझेल पंप चालक देत आहे, मात्र वाळू माफियांना 25,000चे डिझेल दिल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला। या सर्व प्रकाराबाबत उपविभागीय अधिकारी एकनाथ बंगाळे यांच्याशी संपर्क साधला असता वाळू माफियांच्या धुमाकुळावर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे हे बघूयात। सर, शिरूर इथे तुमच्या 2 तलाट्यावर शिवराज्यामध्ये तुमच्या 2 तलाट्यावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। तसेच गोदावरी पात्रातही कालची परवाचीच घटना आहे का तिथंही गोळीबार वाळू तस्करांनी काही गोळीबार केला होता शेतकऱ्यावर। तर या संदर्भात काय उपाययोजना करण्यात आल्या आहे आणि पुढील काही कठोर कारवाई होणार का? शिरूर परिसरात जो तलाठी यांच्या गाडीवर जो हल्ला झाला होता, त्या हल्ल्याच्या अंतर्गत जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर आपण त्या संदर्भात गुन्हाही दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल करून पोलिसांना त्याबाबत चर्चासुद्धा केली होती आणि कठोरात कठोर कारवाई आपण त्यांच्यावर करणार आहे। आपण त्याच्यात जे गुन्हे दाखल केले ते गुन्हे एकदा आपण बघूया। ते सगळे चांगले गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावरती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तहसीलदार यांचा अहवालसुद्धा आपण त्याच्यात घेणार आहे आणि इथून पुढं जर त्यांनी यापूर्वी जर अशीच काही कारवाई जर केली असेल तर त्यांचा हद्दपारीचा प्रस्ताव मी दाखल करण्यास सांगितलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे गोदावरी परिसरात जो गोळीबार जो झालेला होता त्याच्याबाबतही घटना माझ्या कानावर आलेल्या आहे। त्या संदर्भात संबंधित API आणि आपले तहसीलदार यांनी आपण त्या दिवशी सांगितलेलं होतं आणि त्या ठिकाणी आपले तलाठी आणि मंडळाधिकारी यांची टीमसुद्धा सदर ठिकाणी गेलेली होती पाहणी करण्यासाठी। पाहणी अंती अद्याप रिपोर्ट आला नाही, वाढल्यानंतर पुढील कारवाई। बरं, आणखी एक विषय सर, एक वाळूचे जे वाहन आहे त्यांना जवळपास 25,000चं डिझेल देण्यात आला, मतलब शेतकऱ्यांना 2,000चंच डिझेल देण्यात येत आहे। वाळूच्या गाड्यांना डिझेल देणाऱ्या पंपांवर देखील आपण कारवाई करणार आहात का? काही प्रस्ताव येत आहे का कारवाई? कोणते असेल तर मला पाराळा शिवारातील मला सांगा, आम्ही त्याची पडताळणी करून पुढील कारवाई करतो। सर, दुसरा विषय असा आहे की तालुक्यातील ह्या गोदावरी पट्ट्यात मुरुमाची बेसुमार मुरुमाचा उपसा सुरू आहे। मुरुमाचा मुरुमसुद्धा सर का म्हणजे 7-8 एकर पूर्ण असं मुरुम उपसा केलेला आहे। आपण जर बघितलं तर काही तलाट्याच्या आशीर्वादाने हा प्रकार बऱ्याच दिवसापासून सुरू आहे। पण याच्या बरं नाही, तालुक्यात बऱ्याच ठिकाणी सर, इकडं ह्या पट्ट्यात घ्या की त्या पट्ट्यात घ्या, शिवना पट्ट्यात घ्या का इकडं घ्या, दोन्ही साईडला मुरुमाचा उपसा इतका जोरात चालू आहे आणि वाहनावर कुठलेच निर्बंध नाही, यांना नंबर नाही, काय नाही आणि बेफाम चालते। म्हणजे माणसं यांच्या करता आहे ना, माणसं नाही मुंग्या किडे असं वाटतं याला वाहनांदारकांना। इलिगल जर उत्खनन चालू असेल तर नक्कीच तक्रार करा। संबंधित ठिकाणी आपण पंचनामा करून जेवढं काही उत्खनन झाले असेल त्याची मोजणी करू आणि त्यानुसार त्याच्यावर कारवाई सुद्धा करू। गोदावरी नदी पात्रात आता टेंडर गोष्ट बळीराजा पालन रस्त्यासाठी सुद्धा आपल्याला मुरुम वगैरे लागणार आहे। तर ज्यांना मुरुम लागणार आहे बळीराजा पालनाअंतर्गत तर त्यांनी तहसीलदाराची परवानगी घ्यायची आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे। त्याच्या अंतर्गतही काही मुरुम उत्खनन चालू असेल तर ते पडताळणी करण्याची तहसीलदार। गोदावरी नदी पात्रात आता काही वाळूचं टेंडर चालू आहे सर? गोदावरी नदी पात्रात आपलं नाही आहे, श्रीरामपूरचं आहे। श्रीरामपूरचं आहे। थँक्यू।